नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण या ठिकाणी बघतो की उत्तर भारतामध्ये एक WD सक्रिय आहे. दुसरा WD गल्फ कंट्रीकडून पूर्व भारताच्या दिशेने सरकण्याच्या स्थितीमध्ये आहे. त्यामुळे WDचा प्रभाव वाढतोय आणि जोपर्यंत WDमुळे उत्तर भारतात गारपीट होणार आहे किंवा बर्फवृष्टी होणार आहे, तोपर्यंत उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे थंडीचं प्रमाण भारतामध्ये चांगल्यापैकी राहणार आहे. शिवाय भारतामध्ये मध्य भूभागावर कुठल्याही प्रकारची ढगाळ परिस्थिती नसल्यामुळे थंडीचे प्रमाण टिकून राहील असा अंदाज आहे. शिवाय आपण बघतो की दक्षिण अंदमान निकोबार बेटांच्या समुद्रांमध्ये आपल्याला बाष्पनिर्मिती होताना दिसते, परंतु हा काळ तसा ईशान्य मान्सूनचा काळ आहे. मात्र दक्षिण भारतातील पावसाचा प्रभाव देखील बऱ्यापैकी कमी झालेला आहे. आज 16 तारखेला मध्य भारतावर धुईधुक्याचा अधिक प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये धुईधुक्याचा अधिक प्रभाव आहे. पूर्व भारतातील बहुतांश राज्यांमध्ये धुईधुक्याचा मोठा प्रभाव आहे. याचा महाराष्ट्राच्याही काही पर्वतीय रांगांवर किंवा घाटमाथ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. थोडं तामिळनाडूमध्ये पावसाळी क्षेत्र किरकोळ स्वरूपात असू शकतं असा देखील अंदाज आहे. आपण या ठिकाणी बघतो कशा पद्धतीने गाड्यांचा प्रवास होताना देखील लाईट लावून गाडी चालवली तरी देखील दिसत नाही आहे. एवढ्या पद्धतीची धुक्याचे चादर या ठिकाणी पसरलेली आहे. उत्तर भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये बर्फवृष्टी सध्या होते. आपण बघतो उत्तर भारतामध्ये पर्वतरांगांचे शिखरं आता बर्फाच्छादित झालेले आहेत. या ठिकाणी आपण बघतो जवळपास चंदीगड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, त्यानंतर अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर आणि मिझोरम या ठिकाणी दाट धुक्याचा प्रश्न आहे. त्यापाठोपाठ कर्नाटक आणि तेलंगणामध्ये थोडं थंडीचा प्रभाव आहे. शीतलहर या ठिकाणी आहे. पण बघतो की थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे. शिमल्याला 2 अंश सेल्सिअसपर्यंत थंडी खाली आली आहे. देहरादूनला 9 अंश सेल्सिअस, जयपूरला 9 अंश सेल्सिअस, लखनौला 8 अंश सेल्सिअसपर्यंत थंडीचा प्रभाव आहे. तर मुंबईला 17 अंश सेल्सिअसपर्यंत थंडी उतरली आहे. भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला जरी महाराष्ट्रात थंडीची लाट दाखवली गेली नसली तरी GFS मॉडेलने मात्र महाराष्ट्रात थंडीची लाट सक्रिय असल्याचं सांगितलं आहे. परंतु आपण नेहमी सांगतोय की ही जरी थंडीच्या लाटे एवढी थंडी नसली तरी त्या काठावरची थंडी सध्या आहे. ही थंडी 17-18 तारखेलाही कमी अधिक प्रमाणात राहणार आहे. साधारणपणे 20-21 तारखेला देखील विदर्भ मराठवाड्यात थंडी राहणार आहे. 22लाही थंडी आहे. 23-24 पासून थंडी कमी होणार आहे. हवामानात काहीतरी बदल अपेक्षित आहे 24 पासून पुढे, कारण त्यानंतर थंडीचं प्रमाण बऱ्यापैकी मध्य भारतावर कमी होतंय. आपण GFS मॉडेलचा पावसासंदर्भातला जलद अंदाज बघत असतो. पण बघतो उत्तर भारतामध्ये हलके WD, दक्षिण भारतामध्ये किरकोळ पावसाळी परिस्थिती असं सध्या वातावरण आहे. या पलीकडे विशेष वातावरण पावसासंदर्भात GFS मॉडेलने दाखवलेलं नाही आहे. आपण हा अंदाज दररोज काही अपडेट होतोय का बघणार आहोत. जानेवारीमध्ये फारसं पावसाळी वातावरण कुठेही असण्याची शक्यता नाही आहे. मात्र फेब्रुवारीपासून वातावरणात थोडे पावसास अनुकूल अशा प्रकारचे बदल होऊ शकतात असा अंदाज आहे. आणि तेच अंदाज आपल्याला मार्चमध्ये देखील आहेत CFS मॉडेलनुसार. तर आपण यावर लक्ष ठेवून असणार आहोत. आपण या मॉडेलचा देखील ECMWF मॉडेलचा अंदाज आहे, धावता अंदाज बघत असतो. साधारण 15 दिवसामध्ये पुढे काय घडतंय तर या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसते की उत्तर भारतामध्ये WD सक्रिय राहणार आहेत. या पलीकडे विशेष प्रभाव सध्या या ठिकाणी दाखवलेला नाही 30 तारखेपर्यंत. म्हणजे आत्ता तरी आपल्याला
म्हणजे काल जसं मॉडेलने दाखवलं होतं की मध्य भारताकडे WD सरकतील, तसं आत्ता मात्र आपल्याला या मॉडेलने दाखवलेलं नाही आहे. म्हणजे तो कालचा मॉडेल एरर होता असं म्हणता येईल. आपण काल जेव्हा या मॉडेलचा अंदाज बघितला होता तेव्हा मॉडेलने आपल्याला एक एरर दाखवला होता, तो म्हणजे मध्य भारताकडे WD सरकतील डिसेंबरमध्ये. परंतु तो अंदाज आता बदलला. याचाच अर्थ असा आहे की मॉडेलचा एरर तो होता आणि आपण कालही म्हटलं होतं की हा मॉडेलचा एरर असू शकतो. आपण 5 दिवसाचा धावता अंदाज या ठिकाणी बघत असतो की हवामानामध्ये कसे बदल होतात. आपण कालही बघितलेलं आहे की केरळ, तामिळनाडूमध्ये थोडं ढगाळ वातावरण किंवा पावसाळी वातावरण राहणार आहे. उत्तर भारतामध्ये एकापाठी एक WD येणार आहे आणि अनेक गल्फ कंट्रीजमध्ये त्याचा प्रभाव असतो. अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान असेल, कतार, इराण, इराक या भागातून हे सगळे WD सरकत असतात. तर सध्या भारतामध्ये घना कोरा म्हणजेच दाट धुक्याचा मोठा प्रभाव आहे आणि त्यामुळे आपल्याला दिसतंय की ढगाळ वातावरणासारखा थोडा भाग उत्तर भारतामध्ये दिसतोय. हाच तर तो धुक्याचा प्रभाव आहे. साधारण 21 तारखेच्या दरम्यान एक प्रभावी अशा प्रकारचं WD उत्तर भारतामध्ये सक्रिय होणार आहे, ज्याचा अनेक राज्यांवर वादळी परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण यामध्ये असं म्हणतो आपण की बर्फाचं वादळ या ठिकाणी आपल्याला होताना दिसणार आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय